आहे। माढा लोकसभेसाठी जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, आपल्याला माहितीच आहे की महादेव जानकर हे माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सातत्याने त्यांच्याकडून शरद पवारांची भेट घेतली जाते आणि आता पुन्हा एकदा ते भेट घेणार आहेत। अधिकृतरित्या म्हणता येईल, कारण शरद पवारांच्या दौऱ्यामध्ये या भेटीचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। 10 नंतर मोदीबागेमध्ये हा वेळ जो आहे तो महादेव जानकर यांच्यासाठी शरद पवारांनी आपल्या दौऱ्यामध्ये राखून ठेवलेला आहे। उद्या शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये अधिकृतरित्या चर्चा जी आहे ते होणार आहे। माढा लोकसभेची निवडणूक जी आहे ती खरं तर महाविकास आघाडीकडून लढवण्यासाठी महादेव जानकर इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष जो आहे, खरं तर माढ्याची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे। ही जागा खरं तर शरद पवार महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यासाठी तयार आहेत। उद्या या दोनही नेत्यांमध्ये अधिकृतरित्या चर्चा जी आहे ते होणार आहे। उद्याच्या बैठकीमध्ये माढा लोकसभेसंदर्भात अधिकृतरित्या निर्णय जो आहे तो सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि महादेव जानकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी जी आहे ती महाविकास आघाडीकडून उद्याच्या बैठकीमध्ये मिळू शकते। त्या संदर्भातली अधिकृत चर्चा जी आहे ती शरद पवार यांच्या बैठकीमध्ये केली जाईल। सातत्याने महादेव जानकर जे आहे ते शरद पवार यांची भेट घेत आहेत। काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवारांची वायबी सेंटरला भेट घेतलेली होती, मात्र या भेटी संदर्भात त्यांनी अधिकृतरित्या दुजोरा जो आहे तो दिलेला नव्हता। मात्र आता स्वतः शरद पवार यांच्या दौऱ्यामध्ये महादेव जानकर यांच्या भेटीचा आणि राखीव वेळेचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे अधिकृतरित्या उद्या महादेव जानकर आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती होणार आहे। जर कदाचित महादेव जानकर महाविकास आघाडीमध्ये आले तर महादेव जानकरांचा फायदा जो आहे ओबीसी त्याचबरोबर धनगर बांधवांचा फायदा बारामती लोकसभेसह राज्यातल्या इतर मतदारसंघामध्ये होऊ शकतो। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी महादेव जानकर यांना खरं तर फायद्याची गोष्ट ठरणार आहे। मात्र उद्याच्या बैठकीमध्ये यावरती अधिकृतरित्या चर्चा होते का किंवा महादेव जानकर यांना अधिकृतरित्या उमेदवारी उद्या घोषित केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या दोन नेत्यांमध्ये उद्या चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।